मंडळी, थोडंसं पर्सनल आहे, पण तुम्हाला म्हणून सांगते. रविवारी सुट्टी होती. आता सुट्टीच्या दिवशी घरी बसलं तर त्यापेक्षा मोठं पाप नाही. म्हणून म्हटलं असलं पाप करण्यापेक्षा चला थोडं फिरून येऊ. मग काय, लावला एका मित्राला फोन. त्या दिवसापर्यंत तो फक्त मित्रच होता. त्याला म्हटलं चल फिरायला जाऊ, चल पिक्चरला जाऊ. त्यानंतर मस्त रस्त्याच्या कडेला गाड्यावरची पाणीपुरी खाऊ आणि संध्याकाळी खडकवासला डॅमवरती जाऊन निवांत वेळ घालव. माझं बोलणं ऐकून माझा मित्र नेकी और पूछपूछ म्हणत एका पायावर घराच्या खाली आला. पुढे त्याच्याच गाडीवर बसून आम्ही हडपसरच्या दिशेने निघालो. माझ्या मित्राला मी दिलेली पिक्चरची ऑफर ऐकून त्याच्या तर डोक्यात नुसतं गिटारच वाजत होतं. यात त्यानं अपेक्षित ती काशी केली. आमच्या गाडीने पुढच्या चौकातून लेफ्ट टाकला, तोच समोर आले ना आपले पोलीस मामा. मला वाटलं एवढं काय, त्यात 2 मिनिटात सोडून देतील. पण कसलं काय, त्या पोलीस मामांचा मग काय लायसन्स आहे का? या इथून सुरू झालेला प्रश्नोत्तराचा तास पुढचे 2 घंटा थांबायचंच नाव घ्यायना. यात त्या पोलीस मामांना पायलीचे 50 प्रश्न विचारले. गाडीची चावी पण काढली. हळूहळू मूडचा पार चकनाचूर झाला आणि गप घरी आले. आता घरी आल्यावर सहज डोक्यात विचार आला की खरंच या पोलीस मामांना आपली गाडी अडवण्याचा, बाजूला घ्यायला लावण्याचा आणि चावी काढून घेण्याचा अधिकार असतो का बरं? आणि जर समजा कधी या पोलीस मामांनी अडवलंच तर ते काय काय करू शकतात? कायद्यानं कोणत्या गुन्ह्यांसाठी चलन फाडलं जातं? अशा सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण आपल्या आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी मयुरी गराडे आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारी. भावांनो आणि माझ्या बहिणींनो, आता मार्च एंड सुरू आहे, त्यामुळे जिथे तिथं पोलीस मामांची तगडी टीम तुम्हाला धरायच्या तयारीत असते. कधी तुम्ही दिसताय आणि हे पोलीस मामा तुमच्या गाडीवर फाईन मारतात, हेच त्यांचं टार्गेट असतं. आता या तुम्ही कितीही चालाखी करा, म्हणून त्यांना कळतं. किती पण हुशारीने पोलीस मामांना मामा बनवा, पण या ना त्या चौकात तुम्ही त्यांच्या तावडीत सापडता. पण मंडळी, हे ट्रॅफिक पोलीस आपली गाडी अडवू शकतात का? तर उत्तर आहे हो, कारण ते त्यांचं काम आहे. जेव्हा तुम्ही विना सीट बेल्ट ड्रायव्हिंग करता, नियम असून सुद्धा विना हेल्मेट दुचाकी चालवता, विना लायसन्स परमिट ड्रायव्हिंग करणं, वेग मर्यादा न पाळणं, विना इन्शुरन्स गाडी चालवणं, तुमच्याजवळ व्हॅलिड पोल्युशन अंडर कंट्रोल सर्टिफिकेट म्हणजेच PUC नसणं, मद्यपान किंवा अंमली पदार्थांचं सेवन करून गाडी चालवणं, अतिरिक्त प्रवासी घेऊन वाहतूक करणं, अशा काही कारणासाठी हे पोलीस मामा तुमच्यावर कडक अशी कारवाई सुद्धा करू शकतात. यात आता सरकारने 1 मार्च 2025 पासून वाहतुकीचे नवे नियम लागू केले आणि त्यानुसार अनेक केसेसमध्ये तुम्हाला जेलमध्ये सुद्धा जावं लागू शकतं. यामध्ये ड्रिंक अँड ड्राईव्ह केसमध्ये आधी 1000 रुपये दंड होता, मात्र तो आता 10,000 रुपये कसणार आहे. सोबतच 6 महिन्यांचा तुरुंगवास सुद्धा तुम्हाला भोगावा लागू शकतो. त्यानंतर सीट बेल्ट नसेल, ट्रिपल सीट प्रवास करत असाल किंवा हेल्मेट नसेल तर आता 1000 रुपये दंड भरावा लागणार आहे. त्यातही हेल्मेट वापरलं नाही तर 3 महिन्यांसाठी लायसन्स सुद्धा जप्त होऊ शकतं. यानंतर इन्शुरन्स नसेल तर पहिल्यांदा 2000 रुपये दंड होता, दुसऱ्यांदा 4000 रुपये किंवा 3 महिने तुरुंगवास. त्यानंतर अतिवेगानं गाडी चालवली, सिग्नलचं उल्लंघन केलं, लायसन्स विना गाडी चालवली, गाडी चालवताना मोबाईल वापरला तर आता 5000 रुपये दंड असणार आहे. दारू पिऊन गाडी चालवली तर 10,000 रुपये दंड भरावा लागू शकतो किंवा 3 महिने तुरुंगवास. आणि शेवटी 18 वर्षाखालील मुलाने जर गाडी चालवली तर त्याला 25,000 रुपये दंड आणि 3 वर्षांचा तुरुंगवास आणि 1 वर्षासाठी वाहन नोंदणी रद्द, अशा पद्धतीचा दंड आता नव्या नियमानुसार भरावा लागणार आहे. त्यामुळेच वाहतुकीच्या नियमांनुसार तुमच्याकडे वैध कागदपत्र असणं सुद्धा आता तितकंच गरजेचं आहे. आता ती वैध कागदपत्र कोणती तर ऐका. रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट म्हणजेच RC बुक, पोल्युशन अंडर कंट्रोल सर्टिफिकेट म्हणजेच PUC, तुमचं ड्रायव्हिंग लायसन आणि वाहन इन्शुरन्स पॉलिसी ही ओरिजिनल डॉक्युमेंट्स सोबत नसली तरी सुद्धा तुम्ही स्कॅन करून तुमच्या मोबाईलवर डिजिलॉकर या ऍपमध्ये ते सगळे डॉक्युमेंट्स अपलोड करून ठेवू शकता. कारण ट्रॅफिक पोलीस डिजिलॉकर मधून डॉक्युमेंट्सच्या स्कॅन कॉपीजना वैध मानतात. आता आपण वळूयात आपल्या मेन मुद्द्याकडे. जर समजा तुम्हाला कधी ट्रॅफिक पोलिसांनी अडवलं तर काय करायचं तर ऐका. जसं ट्रॅफिक पोलिसांना रस्त्यावर कुणाचंही वाहन थांबवण्याचा अधिकार असतो, अगदी तसंच काही अधिकार नागरिकांना सुद्धा वाहन विभागाने दिलेले आहेत. त्यापैकी पहिला अधिकार म्हणजे संबंधित पोलिसांची आयडेंटिटी जाणून घेणं. त्या नियमानुसार तुम्हाला थांबवणाऱ्या ट्रॅफिक पोलिसांची ओळख विचारण्याचा तुम्हाला अधिकार असतो. त्या कारवाई दरम्यान तुम्ही पोलिसांचा बकल नंबर किंवा नाव लिहून ठेवू शकता
आणि बकल जर नसेल तर त्यांना त्यांचं ओळखपत्र विचारू शकता. जर ट्रॅफिक पोलीस कर्मचारी त्यांची ओळख लपवत असतील तर तुम्ही त्यांना तुमचे डॉक्युमेंट्स दाखवण्यासाठी नकारही देऊ शकता. यानंतर दुसरा नियम म्हणजे तुमची गाडी थांबल्यावर पोलीस अधिकारी फक्त तुमच्या ड्रायव्हिंग लायसन्सचीच पाहणी करू शकतात. मोटार वाहन कायद्याच्या कलम 130 नुसार जेव्हा पोलीस अधिकारी तुम्हाला डॉक्युमेंट विचारतात तेव्हा तुम्ही फक्त त्यांना तुमचं ड्रायव्हिंग लायसन्स दाखवू शकता आणि त्यामुळेच बाकीचे डॉक्युमेंट तुम्हाला पोलिसांना दाखवायचे आहेत की नाही हा तुमचा डिसिजन असतो. यानंतर पुढचा म्हणजे तिसरा महत्वाचा अधिकार म्हणजे जर पोलीस मामांनी तुमचं ड्रायव्हिंग लायसन्स जप्त केलं तर त्यांनी तुम्हाला तुमच्या परवान्याविरुद्ध ट्रॅफिक पोलीस विभागाने जारी केलेली वैध पावती देणं बंधनकारक असतं. म्हणजे कोणताही अधिकारी व्हॅलिड पावती अभावी तुमचं लायसन्स जप्त करू शकत नाही. यानंतर चौथा लक्षात घेण्यासारखा नियम म्हणजे जर कारमध्ये किंवा टू व्हीलरवर कुणी बसलं असेल तर वाहतूक पोलीस तुमच्या गाडीला टो करून नेऊ शकत नाही. तसंच भारतीय मोटार वाहन कायदा 1932 अंतर्गत कोणताही पोलीस अधिकारी तुम्हाला कधीही वाहनातून बाहेर काढू शकत नाही किंवा तुमच्या गाडीची चावी काढून घेऊ शकत नाही. एवढंच नाही तर ते तुमच्या कारच्या टायरची हवा सुद्धा काढू शकतात. हो, तुम्ही अगदी बरोबर ऐकलंय. ट्रॅफिक पोलिसांना तुमच्या गाडीची चावी काढून घेण्याचा अधिकार नसतो. यानंतर मुद्दा येतो तो चलान फाडण्याचा. तर त्यासंबंधी कायदेतज्ञांचं असं म्हणणं की ट्रॅफिक पोलीस केवळ सरकारकडून जारी केलेले चलान बुक किंवा ई चलान मशीन असतानाच तुमच्याकडून चलनाची पावती फाडू शकतात आणि ते सुद्धा घटनास्थळी असलेला पोलीस अधिकारी हा उपनिरीक्षक किंवा त्याहून अधिक मोठ्या पदावर काम करत असेल तरच. जर तशी कोणतीही पावती दिली नसतानाही तुमच्याकडून काही ठराविक रक्कम चार्ज करण्यात आली तर ती लाच गृहीत धरली जाते आणि त्यानुसार जर कुणी तक्रार केली तर संबंधित पोलीस अधिकाऱ्यांसोबत तुमच्यावर सुद्धा गुन्हा नोंद होण्याची शक्यता असते. आता सगळ्यात शेवटचा पण अतिशय महत्वाचा अधिकाराबद्दल तुम्हाला सांगणार आहे. गाडी अडवली, कारवाई झाली आणि तुम्हाला वाटत असेल की कारवाई दरम्यान तुम्हाला ट्रॅफिक पोलिसांकडून योग्य अशी वागणूक दिली गेली नाही किंवा तुमचा छळ होत असेल तर तुम्ही त्या घटनेची तक्रार ऑनलाईन किंवा तुमच्या जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये जाऊन सुद्धा करू शकता. तुमच्या तक्रारीची दखल घेऊन तात्काळ त्या ट्रॅफिक पोलीस अधिकाऱ्यावरती कारवाई होऊ शकते. आता सरते शेवटी एक महत्वाची सूचना. आपल्या देशामध्ये किंवा राज्यात वेळोवेळी कायदे बदलत असतात. आता तुम्ही ऐकलेली ही सगळी माहिती सध्याच्या कायद्यानुसार आहे. पुढे त्यामध्ये बदल होऊ शकतो. त्यामुळे तुम्ही सुद्धा जबाबदार नागरिक बनून महाराष्ट्र राज्य वाहतूक सुरक्षा विभागाच्या वेबसाईटवर जाऊन नव्या कायद्याची माहिती करून घेणं तुमच्यासाठी फायद्याचं ठरेल. समजा हा व्हिडिओ तुम्ही 6 महिने किंवा वर्षभराच्या काळाने बघितला तर सांगितलेल्या नियमांमध्ये बदल झाला असण्याची शक्यता नाकारता येत नाही. तुर्तास तरी तुम्हाला या व्हिडिओत सांगितलेली माहिती कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. सोबतच आपल्या विश्वासभारी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका. आणि हो, जर हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकवर बघत असाल तर तिथे सुद्धा आपल्या विश्वासभारी FB या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.